आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप भावनिक होता. कारण आज माझ्या पप्पांना 25 वर्ष झाले आमच्यामधून जाऊन. त्यांचं आज 25वं पुण्यस्मरण होतं. त्यासाठी मी इकडे माहेरी आले होते. पप्पांना ना आमच्यातून जाऊन तब्बल 25 वर्ष झाली आणि ही 25 वर्ष आमच्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती आणि असा एकही क्षण नाही गेला, की ज्यावेळी पप्पांची गरज नाही भासली, पप्पांची आठवण आली नाही. हा माझा भाऊ सुशांत आणि छोटा भाऊ साहिल या दोघांनी तर पप्पांचा चेहरासुद्धा बघितला नव्हता. त्यांना आठवतसुद्धा नाही. म्हणजे इतक्या कमी वेळेत ते आम्हाला सोडून गेले. मला फक्त काही-काही क्षण त्यांच्यासोबतचे आठवतात आणि त्या दोघांनी तर फोटोमध्येच पप्पांना बघितलंय, असे पप्पा दिसत होते म्हणून. हा माझा लहान भाऊ, हा तर खूप लहान होता. मी फक्त 10 वर्षांची होती, सुशांत 8 वर्षाचा आणि साहिल तर खूपच लहान होता. आणि मम्मीनी ना इतके दिवस काढले त्यांच्याशिवाय. खूप कठीण काळ गेला. प्रत्येक वेळी पप्पांची गरज भासायची. शाळेमध्ये जाताना मुलींना त्यांच्या पप्पांसोबत बघितलं ना खूप खूप रडायला यायचं. खूप वाईट वाटायचं, की माझे पप्पा नाहीये आणि खूप लवकर सोडून गेले ते आम्हाला. म्हणजे जेव्हा पप्पांचं बोट धरून हे संपूर्ण जग बघायचं होतं, त्यावेळी ते आम्हाला सोडून गेले. काही कळत नव्हतं. खूप प्रसंग आले. प्रत्येक वेळी पप्पांची गरज होती, पण ते नव्हते आमच्यासोबत. पण मम्मीनी ना सगळं सक्षमपणे पेललं. ती जर नसती ना, तर आज आम्ही जिथे आहोत आहोत ना, तिथे अजिबात नसतो. आता असं म्हणाल, की तिचं ते कर्तव्य होतं, प्रत्येक आईचं कर्तव्य असतं, पण असं नाहीये. मी अशा कित्येक स्त्रिया बघितल्या आहे, ज्यांनी स्वतःचं आयुष्य निवडलं आणि मी त्यांना वाईट समजत नाही. कारण की शेवटी आपलं आयुष्य कसं जगायचं याचं फ्रीडम हे बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून दिलंय. पण मम्मीनी आम्हाला चूज केलं. आमच्यासाठी ती जगली आणि अजूनही आमच्यासाठी जगतीये. खूप कष्टाने आम्हाला मोठं केलंय तिने. मोलमजुरी करून. सोबत माझ्या बाबांची सुद्धा साथ होती म्हणजे माझे आजोबा. बाबांचा ना खूप मोठा आधार होता आम्हाला. त्यानंतर मी कॉलेजला गेले, मग बाबासुद्धा आम्हाला सोडून गेले. मग तर महत्त्वाचा आमच्या आयुष्यातील टप्पा होता आणि त्यावेळी मम्मी एकटी होती, तरी ती हारली नाही. तिने मोलमजुरी करून आमचं सगळ्यांचं शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन केलं माझं. माझ्या दोन्ही भावांचं ग्रॅज्युएशन झालंय. ती स्वतः शिकलेली नाही, पण तिचं एक ध्येय होतं, की माझ्या मुलांनी खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं. ते शिक्षण केले, आमचे लग्न लावून दिले. पण या प्रवासात ना पप्पा पाहिजे होते.